नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल थोडा विकू कमी करा आणि आवाज द्या. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कृपादाने कथेचा विस्तारू त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. ओम रक्तांग रक्तवर्णम पद्मनेत्र स्वास्थ्य वदनम कथा टोपीची माला दंडकुमंडनुधर कटंकर रक्षक त्रिगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पायमा. खरा ब्रह्मचारी मना ते विचारी मनोने भेटला राभणारे दया सागरो भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्ता वडे जो श्री हरेसे तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम पूजितो तुम्हा छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 विठ्ठल 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या ज्यांच्या गावी केला वास त्यास नसावे उदास विठ्ठल
विठ्ठला 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 धर्माचे पालन दादा काय करा विकू बंद करा ट्रबल घेऊन फुल करा विकू बंद करू नका धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतन करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा चारचरणाचा चार कडव्याचा सर्वांच्या पाठांतरातील अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांच्या जीवनातला धर्म सांगतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 अखिल गुण ब्रह्मांड नायक अकारण करुणावरून नायक भक्त वत्सल दीननाथ रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश्वर म्हणून परमात्म्याच्या असीमाघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे साधकाचे मायबाप योगाची मौली अनाथाची माविष्णू मौली ज्ञानोबर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय निळोबाराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत रोहिदास महाराज बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई श्री संत मीराबाई संत मंद्याळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो अतिशय सुंदर आणि गोड असं नियोजन केलंय आयोजक नियोजक समस्त ग्रामस्थिक मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा श्री क्षेत्र मुरमा अतिशय भव्य आणि दिव्य मारुतरायाच्या मंदिराच्या समोर आपण नामसप्ताह करत आहात खरोखर कार्यक्रमाची भव्यता आकाशाच्या उंचीची काका आणि कार्यक्रमाची दिव्यता आकाशाच्या उंचीची हे सगळं वैभव पाहिल्यानंतर एवढा मोठा कार्यक्रम पाहिल्यानंतर गायक वादक गुणीजन मंडळी तुम्ही सगळे जर पाहिल्यानंतर मला असं वाटत नाही मी आज आपल्या श्री क्षेत्र मुरमा गावामध्ये कीर्तन करतोय काका मला असं वाटतंय मी आज पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन करतो की काय एवढा आनंद आज आपल्या गावामध्ये दादा सिट्टी नको देऊ जेवढा शक्य होईल तेवढा ठेवा आवाज विठ्ठल विठ्ठल गोड असं निवेदन आहे खरोखर गायक वादक गुणीजन मंडळी आकाशाच्या उंचीची आहे आणि आपण बसलेले साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाचे दीर्घकाळ वाटचाल करणार तुम्ही बसलेले देवरूप सत्वर्ग आहात संत वाङ्मयाने संत साहित्याने आणि संत तत्वज्ञानाने आपलं जीवन खुलवणारे किंबहुना कृतार्थ करणारे तुम्ही थोर मंडळी पवित्र हरिकीर्तन करता उपस्थित आहात सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो विनम्र भावे अभिवादन करतो अतिशय गोड आणि सुंदर नेत्र म्हणून अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे फक्त देवाकडे एकच विनंती करतो सुरुवातीला देवा पांडुरंगा एवढा मोठा आपल्या गावचा कार्यक्रम चालू आहे फक्त आपल्या कार्यक्रमाला कुणाची दृष्ट नको लागायला अतिशय गोड आणि सुंदर असं हे मंडप पाहिल्या डेकोरेशन पाहिल्या गायक वादक पाहिल्या असं मनाला समाधान वाटतं नाही तर मी एवढं थकलोय बरोबर माझे पाय सुजलेत गाडीत बसून सुद्धा डोळ्याची आग होती मी सकाळी पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये माझं कीर्तन होतं नवीन गार पुनर्वसन म्हणून या ठिकाणी माझं सकाळी काल्याचं कीर्तन होतं ते कीर्तन केलं 200-250 किलोमीटरचा प्रवास करून लांबून मी तुमच्याकडे आलोय हे कीर्तन झाल्यावर परत मला उद्या सकाळी नाशिकला कीर्तन आहे परत संध्याकाळी पुण्याला कीर्तन आहे रोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम कीर्तन चालू आहेत लांबचा प्रवास आहे धावपळ आहे दादा मी घडी कमी राहतो गाडीत जास्त राहतो पण हे सगळं वैभव पाहिल्या शिवम दादाला माहितीये मापरी दादा हे सगळे मंडळी जीवाभावाचे प्रेम करणारे तरुण मित्र मंडळी एकदा जोरदार टाळी वाजवा हे मुलांना करतात एक नंबर असं नियोजन आहे वातावरण आहे थकलो होतो पण हे सगळं वैभव पाहिल्यानंतर दादा थोडा आवाज जरा कडक करत होता ताकद देत दादा हे वातावरण पाहिल्यानंतर एवढं गोड आणि मनाला समाधान वाटलं या कीर्तन साथी करता महाराष्ट्र गाजवलेले हे मंडळी
ज्यावेळेस महाराज वाजवत होते आणि आदरणीय महाराज गात होते दोन्ही, त्यातली गंमत सांगतो, तुम्ही जरा तज्ञ माणसं आहात म्हणून. हे जे वाजवतात आदरणीय आमचे प्रकाश महाराज, हे जे वाजवतात मृदुंग, याला एक नाव आहे. काय नाव आहे? याला म्हणतात नाद ब्रह्म. काय म्हणतात? बोला बोला बोला. नाद ब्रह्म. हे जे गातात याला एक नाव आहे, याला म्हणतात नाम ब्रह्म. काय म्हणतात? नाद ब्रह्म अधिक नाम ब्रह्म कीर्तनामध्ये एकत्र आला की पंढरपूरचा परब्रह्म येऊन कीर्तनामध्ये नाचत असतो. नाचो कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे. गायक वादक गुणीजन मंडळी खरोखर एवढे सुंदर आहेत, खरोखर मनाला समाधान वाटलं. सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. महाराज असं मोकळं वाजवते टांग 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 असं, आणि समेवर आल्यावर दोन्ही हाताने असं धा वाजवते. त्या धाचा आवाज अंतःकरणातल्या हृदयाला स्पर्श करून डायरेक्ट विटेवरच्या पांडुरंगाच्या पायावर जाऊन आदळतो. टाळी वाजव बघा, टाळी वाजवायची असेल ना दादा तुमच्या पाया पडतो मी. अशी टाळी वाजवून आता मला अशी आवडत नाही. का काही टोल ना काही टाळी वाजवला दादा, का काही जीएसटी फास्ट टॅग लावलं काही टाळी वाजवला. जो बजाएगा कीर्तन में टाली, जो बजाएगा हरिपाठ में टाली, जो बजाएगा सत्संग में टाली, माऊली उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. लागोनिया पाया विठो तुम्हाला, खरे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अतिशय गोड आणि सुंदर असं निवेदन आहे. त्यामध्ये विशेषत्वाने आदरणीय आमचे गुरुबंधू नितीन महाराज करंगळ, एकदा जोरदार टाळी वाजवून महाराजांचं स्वागत करा. त्याचबरोबर आदरणीय नारायण महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. गोड असे वाजवणारे गाणारे मंडळी या बाजूला आमचे महादेव महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. त्याचबरोबर रामकृष्ण महाराज, रामकृष्ण महाराज नाव विसरलो मी आता, बरेच दिवस झाले. रामकृष्ण महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. हे बाल टाळकरी कुठले गावातले का? महाराजांच्या संस्थेतले ना. वा वा, एकदा जोरदार टाळी वाजवा माझ्या. एक नंबर. एक मुलगा गळ्यात टाळ घेऊन उभा राहणं आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये म्हणजे साक्षात आळंदीच्या ज्ञानोबरायची हजेरी आपल्या गावामध्ये असते, लक्षात ठेवा. बघा अशी नका वाजवला, तुमच्या पाया पडतो. अशी टाळी आमच्या तिकडे माकडवाल्याच्या खेळात वाजवते. अशी जोरदार वाजवा. वाजवायचे असेल तर असं मोकळ्या मानाने वाजवा असते. वेणेकरी बाबांना वंदन करतो. सगळेच टाळकरी मंडळी चौकदार नाही वाटत आपल्याकडे का पाठीमागं चौकदार टाळी वाजवा एकदा जोरदार त्यांच्याकडे. आणि चौकदार असेच पाहिजे बरं का दादा, असेच चौकदार पाहिजे. लय सुंदर ठेवले, लय स्मार्ट ठेवले तर लोकांचं लक्ष माझ्याकडे लागत नाही, मग सगळं त्यांच्याकडे. बरं तुम्ही कुठले? बरं मग देवांकडच्या घरी जेव्हा मस्त वातावरण आहे, टाळी वाजवा. बरं पुन्हा एकदा वा बोल असं वातावरण आहे. साऊंड सिस्टीम पण सुंदर आहे, एक नंबर साऊंड सिस्टीम आहे. अप्रतिम दादा, जोरदार टाळी वाजून दादाचं स्वागत करा. आणि माझ्यावरती प्रेम करणारे आपण जर युट्यूबला सर्च केलं मायबाप युट्यूब चॅनलचं जर नाव टाकलं आपण, तर आमचे जीवाचे जीवलक सर्व युट्यूब चॅनलचे मालक अनिकेत दादा पठाडे, एकदा जोरदार टाळी वाजून दादाचं स्वागत करा. समोर दादा रेकॉर्डिंग करत आहेत, त्यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हो घंटीचं बटन दाबायला विसरू नका. सगळे गोड मंडळी, जीवा भावाची मंडळी, माझ्या समोर आलेले आदरणीय अर्जुन सर सोमवारी गाडी चालवण्याकरता महाराजांकरता दादा करता जोरदार टाळी वाजवा. सगळेच मंडळी, गावचे तरुण मित्र मंडळी, मी आता प्रत्येकाचं नाव घेतो, शुभम दादा. सगळेच मंडळी माझ्यावरती प्रेम करणारे समोर बसलेले सगळेच मंडळी, माता भगिनी, बाल वर्ग, सगळेच मंडळी, गावचे सरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, पटक्यावाले, वारकरी, माळकरी, बिना माळकरी, झोपडपट्टी राहणारे, गावात राहणारे, वस्तीत राहणारे, पुढं बसलेले, पाठीमागं बसलेले, पाय लांबलेले, पाया पडलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, कीर्तन आले ते जे कधीच येत नाही ते आजच आले ते, वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, मंदिराच्या आत बसलेले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, तिकडे बसलेले, तिकडे बसलेले, इकडच्या बाजूला बसलेले, खुर्चीवर बसलेले, पाठीमागं बसलेले, जे कीर्तन आले ते जे कधीच ते पाय लांबलेले, दोन्ही पायाच्या चुली केलेल्या, चटाईचे धागे काढणारे, नाकात बोट घालणारे,
सगळ्यांच्या पायाला दंड होतो विठ्ठल सगळ्यांचं नाव एका वाक्यात घेतो अभंगामध्ये प्रवेश करतो. ऐका कोणी राहिलं का नाव घ्यायचं झालं सगळं आता सगळ्यांचं नाव एका उखाण्यात घेतो. कोणाला राग नको माया घेऊ काय उखाणा आई बोला ना अशा मान हलवायला एक उखाणा घेतो. ऐका गाय चरते रानात हरिण चरते वनात बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात. जो अभंग कीर्तनात निवडलाय तो मोठा गोड आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांच्या जीवनातला धर्म सांगतात. या मृत्यू लोकांमध्ये 3 प्रकारचा धर्म पाहिला जातो शिकवला जातो. 1 तुमचा माझा धर्म, 2 देवाचा धर्म आणि 3 साधू संतांचा धर्म. विठाला विठाला एक तुमचा माझा धर्म. ऐका 1 जीवाचा वर्ग आहे, 2 देवाचा वर्ग आहे आणि 3 साधू संतांचा वर्ग आहे. जीवाचा येणारा एक शब्द आहे त्याला म्हणतात जन्म. काय म्हणतात? न ला म जोडला तेव्हा जन्म शब्द तयार झाला, म ला खालून तोडला तेव्हा मृत्यू शब्द तयार झाला. पण मधला जो पेस आहे मधलं जे अंतर आहे देवाने आपल्याला धर्माचं पालन करण्याकरता दिले. देव देश आणि धर्माचं पालन करण्याकरता दिले, नामाचं बीज वाढवण्याकरता दिले. म्हणून जीवाच्या येणारा एक शब्द आहे त्याला म्हणतात जन्म, देवाच्या येणारा एक शब्द आहे त्याला म्हणतात प्रागट्य आणि साधू संतांच्या येणारा एक शब्द आहे त्याला म्हणतात अवतार. विठाला विठाला तिघाचा मृत्यू लोकांमध्ये धर्माचं पालन करण्यात याचा भाव वेगळा आहे. बरोबर सरळ बसा सरळ बसा. आताची घडी तोंडावर बोट मामाच्या खिशात पोरले भारी टाळी वाजायचं एक नंबर. आता उदाहरण मी देतो. शाळेमध्ये जाताना असं मानालो शाळेमध्ये 3 माणसं जातात. उदाहरण सगळ्या करत आहे. 1 शाळेमध्ये शिक्षक जातो, 2 शाळेमध्ये शिपाई जातो आणि 3 शाळेमध्ये विद्यार्थी जातात. 1 शाळेमध्ये शिक्षक जातो कशा करता? बोला 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 शिकवण्याकरता. करेक्ट. 2 शाळेमध्ये शिपाई जातो कशा करता? साफसफाई करायला, स्वच्छता करायला. असं बोललेले माणसं मला आवडतात जे आणि 3 शाळेमध्ये विद्यार्थी जातात कशा करता? कोणाला बात काय ना खिचडी. शाळा एक आहे पण शाळेमध्ये जाण्याचा तिघाचा भाव वेगळा आहे. सज्जनो ऐका इथं मृत्यू लोकांमध्ये धर्माचं पालन करण्याकरता जीवाला येण्याचा भाव वेगळा आहे, देवाला येण्याचा भाव वेगळा आहे आणि साधू संत मंडळीला येण्याचा भाव वेगळा. विठ्ठला येतो इथं राहतो आणि एक दिवस जातो निघून. गोईंग टू यमपुरी जातो निघून. ऐका सज्जनो पण एक गोष्ट लक्षात ठेवा. जन्म मृत्यू आटळे पण मधला जो पेस आहे ते देवाने धर्माचं पालन करण्याकरता दिले. मधलं जे अंतर आहे जन्म आणि मृत्यूच्या दोन्ही टप्प्यामधलं जे मधलं अंतर आहे ते नामाचं बीज वाढवण्याकरता, भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता देवाने दिले. नाही तर त्याचा जन्म झाला त्याला मरण निश्चित आहे. उपजते नाशे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा देहाचिया गावालिया जन्म मृत्यूचिया सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ जन्माले बाळ त्यासी वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्यासी वाट पाहे काळ काळ जन्म झालाय मरण आटळे आया है सो जाएगा. राजा रंक फकीर 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए. बड़े काल के पासी
किंवा नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देते नहीं किसी का कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश ज्याचा जन्म झालाय त्याला मरावं लागणार आहे पण मधलं जे अंतर न जायते म्रियते वा कदाचित नायन भुक्त्वा भवितावान भूय आजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते न हन्यमाने शरीरे विठाला विठ्ठल जो पेस आहे ते धर्माचं पालन करण्याकरता दिले अभंगाची भूमी पहा किती गोड आहे जगद्गुरु तुकोबारांनी साधकाने प्रश्न विचारला तुकोबारा तुमच्या जीवनामध्ये कर्म करता तुकोबारा अभंगाचा भाव पावर कर्म करता तुकोबारा काय कर्म आहे तुकोबारा वर्णन करता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचं पालन करणे पाखंडी लोकांचं खंडन करणे हे साधू संतांच्या जीवनातलं कर्म आहे ठीक आहे बाबा हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे असं बोलत चला बीज वाढवावे नामाचं बीज वाढवणे आणि धर्माचं पालन करणे हे साधू संतांच्या जीवनातलं कर्म आहे तुकोबारांची भाषा आहे महाराज हे कर्म करत असताना जर का एखादा माणूस आडवा आला माझी भाषा कळते का बरं आडवा आला एखादा दुर्जन असेल नास्तिक असेल स्वतः गरम डोक्याचा एखादा माणूस आला आणि तो आडवा आला धर्माचं पालन करण्याकरता नामाचं बीज वाढवण्याकरता तर तुम्ही काय करता तुकोबारा ते साधकाला उत्तर देतात हे बाबा एखादा जर असा नास्तिक वृत्तीचा जर आला तर अशा माणसाला आम्ही उत्तर देऊ पण कसं टिट फॉर टॅट जशाच तसं शब्दरूपी बाणाने तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा म्हणतात 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण परमार्थिक उपदेश करत असताना धर्माचं पालन करत असताना नामाचं बीज वाढत असताना आम्ही कुणाची भीडभाड पाहणार नाही भीडभाड तुका म्हणे सनातोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे वास्तविक पाहता सज्जन परमेश्वराने हा जीव तुम्हाला दान दिलाय जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तिरी कट धरुनिया करे भगवान परमात्म्याने 3.5 हाताचा नरदेह तुम्हाला दिलाय आउट हात का मानव ग्रह भगवान ने तुम्हें दिया अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना राजा हो 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हाला दिलाय कशा करता दिलाय भजना करता नाही देवे दिला देह हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीवन भवरोग देवाने हे सकल इंद्रिय तुम्हाला त्याच्या करता दिले आपण लय हुशार आपण आयुष्यभर संसार केला आणि एक दिवस मरून गेलो विठाला ऐका जी टॉकीजला टीव्ही वरती एक वाक्य मी बोलून गेलो नारळाला डोळे पण नारळाला दिसत नाही बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही टेबलाला पाय पण टेबलाला चालता येत नाही दुर्दैव तुमचं आणि माझं परमेश्वराने भक्ती करण्याकरता परमार्थ करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं पण तुम्हाला आम्हाला भक्ती परमार्थ करता येत नाही विठाला त्याच्याकरताच दिले बसलेले मंडळी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या देताल का तुम्ही जरा फ्रेश बसा बरं थोडं फ्रेश बसा तुमच्या पाया पडतो
काही आल्यापासून नुसतं टुळूच पाहिलं माझ्याकडे काही नाराज आहे तुम्ही होय काय नाराज आहे देवावर नाराज आहे का एवढे दिवस देवाने का जिवंत ठेवलं बाबा मला कोरोना आला होता कोरोनात का आमचा नंबर लागला नाही का घेऊन गेला नाही बरोबर काही नाराज आहे का देवावर असं नाही ना फ्रेश बसा काय टेन्शन घेऊ नका काय टेन्शन आहे काय होय काही लोन बिन कर्ज नाही काढलं ना होऊन द्या कर्ज ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द अर्जन भराचं कर्ज काढायचं टेन्शन घ्यायचं नाही असं मोकळं बसा चिंता बिंता करू नका काय चिंता करतो येताना काय आणलं का आवाला ना येताना काय आणलं का जाताना काय नेणार आहे का आता मी एवढ्या लावून आलोय घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही येताना काय आणलं नाही खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा ए पगले खाली हात आया आहे येताना काय आणलं नाही जाताना काय नेणार नाही चिंता करू नका टेन्शन घेऊ नका टेन्शन देऊ नका मोकळ बसा हसू वाटलं तर हसा रडू वाटलं तर असा मोकळ्या मनाने बसा टेन्शन घेऊ नका टेन्शन देऊ नका येताना काय आणलं नाही जाताना काय नेणार चिंता बिंता अजिबात करू नका तुम्ही आम्ही चिंता करणारे कोण चिंता करणारा विटेवर बसलाय तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे दादासी सर्व आहे तुझी दादासी सर्व आहे आवडीने भावे हरी नाम घेती आवडीने भावे हरी नाम घेती तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे रे देवाला काळजी चिंता आहे ना मग चिंता करायची नाही देव बसलाय तिथं मारुतीराय बसलेत काळजी करायचं काम नाही टेन्शन घ्यायचं काम नाही माझे दोन बोट दिसतात का तुम्हाला हे दोन बोट दिसतात का आई अशा मान हलवा बरं सगळे मंडळी हे दोन बोट दिसतात का यो माई घेऊन तिकडं तुम्ही बोलत नाही खायला का हे दोन बोट याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता याचं नाव काय याचं नाव या दोन सख्या बहिणी आहेत कोण आहे आई कोण आहे बहिणी सिस्टर या बहिणीचं काम एकच आहे काय जाळणे काय काम आहे जाळणे फक्त गमत अशी आहे चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते चिंता पावली जाळते संसारामध्ये आणि चिता एकदाच जाळते का तुमच्या मुरुमेला दरवर्षी जाळते कसं आहे तुमच्याकडे एकदा जाळते ना मग टेन्शन घेऊ नका चिंता बिंता अजिबात करू नका चिंता शब्द घ्या आणि असा फेकून द्या डिलीट मारा नवीन शब्द ऍड करा जीवनामध्ये सरळ बसा शब्द सांगतो तुम्हाला सरळ बसा ऐका चिंत न कोणता शब्द मग चिंतन कसं करायचं राहिलेल्या वेळेमध्ये कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने भजन विठ्ठल बसा आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या सावध बसा आता मी प्रश्न विचारायला सुरुवात करतो करू का सुरू हा अशा माना मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिले प्रश्न सुरू केला बरं मी मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिले हे मिळालंय का याचं मोल कळालंय बोला 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 हे मिळालंय का कळालंय हॅलो तिकडे वाटेवरचे योग माय घेऊन तिकडे डरामा बशी द्या हे मिळालंय का कळालंय आवाज आवाज हे मिळालंय का कळालंय मिळालंय कळालं आता खटका बसला कळाला असत तर लोकांनी दारू पिली कळाला असत तर लोकांनी गोवा मावा गुटखा तंबाखू बार खाल्ला कळाला असत तर लोकांनी शेजारच्याचा बांध कोरला नसता हा खटका बसला हे मिळालंय पण कळालं का कळालं नाही त्याचं उत्तर लय गोडे सोमदार घरी घेऊन जा हे मिळालंय पण कळालं का नाही फुकट मिळालंय विठाला विठाला फुकट मिळाली की तिची किंमत 0 व्हॅल्युएशन डाऊन होऊन जातं आणि अति
परिचय झाला की मायानो किंमत कमी होते. बरं चुकता लय कोणाच्या जवळ जायचं नाही, लय कोणापासून लांब राहायचं नाही, दुरून डोंगरी साजरी करायचा. लय कोणाच्या जवळ गेलं त्याच्यात तुमचे भांडणं झाले की तो म्हणतो बोलू नको, तो सगळं माहिती मला. म्हणतो का नाही, तू लय टमाटामा बोलू नको, तो हे सगळं मला माहिती आहे. शहाणे माणसं आहेत ना, हे दुरून डोंगरी साजरी करता बघा तुम्ही, लय चिटकत नाही ते असे. लांबूनच कार्यकर्त्याला हॅलो विडाला शास्त्र असं सांगतंय महाराज, अति परिचय झाला की अवज्ञा येते. चला पुढं. हे मिळालंय पण कळालं देवाने कशा करता दिलं सांगू का दादा? त्याचं भजन करण्याकरता दिलंय, भक्ती करण्याकरता दिलंय. ऐका, भक्ती ही वेगवेगळ्या पदार्थामध्ये ज्या वेळेस प्रवेश करते तो पदार्थ बदलत जातो. उदाहरणार्थ ऐका, भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्या वेळेस भुकेमध्ये प्रवेश करते ते भूक राहत नाही, महाराज तो उपवास होतो. भक्ती ज्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते तो पैसा राहत नाही, ती लक्ष्मी होते. भक्ती ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही, तो तुळसी हार गळा होतो. भक्ती ज्या वेळेस फिरण्याकरता निघाली, प्रवास करता, तो प्रवास होत नाही, ती 4 धाम यात्रा होते. भक्ती ज्या वेळेस आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने पायी वाटचाल करू लागली, ती पायी वाटचाल होत नाही, पंढरपूरची पायी वारी होते. आणि भक्ती ज्या वेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त, एक निष्ठावंत वारकरी तयार होतो. त्याचा बिगो कमी करा दादा आणि आवाज द्या. भक्ती करण्याकरता देवाने सकल इंद्रिय दिलंय. मायांनो देवाने हात दिलेत कशा करता? बोला. धन्य माता पिता दयाची, पुत्र व्हावा ऐसा कोणा देवाने हात दिले कशा करता? टाळी वाजवण्याकरता. देवाने तोंड दिले कशा करता? भांडण भजन करण्याकरता, करण्याकरता. बरोबर. देवाने पाय दिले, पाय कशा करता? जवळ सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तो तू आपले सुहित पाय तीर्थयात्रेला चुकू नको. देवाने पाय तीर्थयात्रा करण्याकरता. देवाने कान दिले त्याचं गुणगान ऐकण्याकरता. देवाने सकल इंद्रिय त्याच्या करता दिले, आपण आयुष्यभर संसार करता वापरतो. विठाला बसलेले मंडळी तुम्ही भाग्यवान मंडळी आहात. आपल्या गावात एवढेच माणसं आहेत का? बोला ना, अजून आहेत ना. मग पुढे कुदळी जिंदाबाद. झोपले पण इथं कीर्तनाला तुम्ही एवढेच का आले सांगू का? तुम्हाला बोलवणारी एक शक्ती आहे. तुम्ही नाही आले कीर्तनाला, एका शक्तीने तुम्हाला बोलवलं. त्या शक्तीचं नाव आहे बजरंग बली. बजरंग बली हनुमंतरायाने तुम्हाला बोलवलं. अरे रामनवमीचा, हनुमान जयंतीचा उत्सव वेळा थाटामाटामध्ये गावकरी मंडळी करतात, तरुण युवक मंडळी करताय. चला दादा, चला काका, चला 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 कीर्तनाला चला. कुणाच्या नशिबात आहे गो? हे टाळ वाजवणं कुणाच्या नशिबात आहे का? गळ्यात माळ घालणं, मृदंग वाजवणं, विणा घेणं, इथं कीर्तन ऐकणं, अन्नदान करणं, सप्ताला सहकार्य करणं, देणगी देणं, वर्गणी देणं कुणाच्या नशिबात नाही. कुणाच्या नशिबात नाही. हे ऐकण्याकरता पाठीमागचे अनंत जन्माचं पुण्य लागतं. पुण्याची सामग्री असली की तेव्हा देवाचं नाव मुखात येतं. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा विठ्ठले कृपा. पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, भाग्यवान नशिबान आहात. पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. एवढे पवित्रवान माणसं. ऐका, इथे येण्याकरता किती मोठं पुण्य लागतं. ऐका, सपने तो हरी कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट जाते हैं.
इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही आता है जिसे मेरे भगवान बुलाते हैं। पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला। महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे। या मातीमध्ये जन्म मिळाला धर्माचं पालन करण्याकरता, सज्जनावर नामाचं बीज वाढवण्याकरता, भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता देवाने हा मनुष्य शरीर तुम्हाला दिले। या मातीत तुमचा माझा जन्म झाला। ही माती कशी आहे? एक धारदार वाक्य बोलतो बरं, काढूनचं नाही का? और मराठ्याच्या रक्ताला चलेली माती, सुकलेल्या अफजल पुढं माझ्या शुभाची जाती, संभाजी राजासारखा। दादा ती रेकॉर्डिंग चालू आहे समोर, ते चुरू चुरू वाजलं सगळं तिच्यात येते। मी आवाज कमी करा, मी को बंद करा, मी परत वाक्य घेतो। माईक बंद करायचं का? बंद आहे सगळे बंद आहे। आता ऐका, मी परत तिकडे बघा, कारण रील्स पडत असते बरं का त्याची। विठाला 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 विठाला। माती कशी आहे? और मराठ्याच्या रक्ताला झालेली माती, चुकलीना अफजल पुढं माझ्या शुभाची जाती, संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा। और मराठ्याच्या संस्कृतीवर तोच मर्दबाला ठिबवला करा। या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला। अशा मातीमध्ये तुमचा माझा जन्म झालाय सज्जन आहो। आज एक कपाळाला टिळा असलेल्या हिंदूच्या मुलाला विचारलं, दादा काय तुमची स्वराज्याची व्याख्या आहे, काय तुमची हिंदुत्वाची व्याख्या आहे? आज एक तरुण मुलं छातीला हात लावून म्हणतील, अरे चिरले आमच्या नसा तर उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या होत्या, आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं। सगळ्या जातीचे मावळे होते चोपदार, प्रत्येक 12 बलुतेदार एकत्र केले आणि स्वराज्य सोन्यासारखं उभा केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणावं? ऐका, 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, ते स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज। पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये धर्माचं पालन करण्याकरता तुमचा माझा जन्म झाला, आणि पावन देशामध्ये काका तुमचा माझा जन्म झाला। का हा देश पावन आहे, हा देश पवित्र आहे? का त्या देशाला मातेची संज्ञा देते। काय म्हणतात? भारत माता की जय, भारत माता की जय। काय बाजू यांचे करतात? भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारी सारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्र सारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरी सारखी धीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्हा इतका लबाड नाही, कवळ्या इतका धूर्त नाही, काजळ इतकं काळं नाही, लणे इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कुणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही। म्हणून अशा मातीमध्ये भारत किती पवित्र आहे आणि किती गुणगौरवशाली आहे। माझ्या भारताची संस्कृती एवढी पवित्र आहे, बाकीचे देश भोगप्रधान आहे महाराज, प्रकाश महाराज, पण माझा भारत देश येथील महाराज त्यागप्रधान आहे महाराज। भारताची संस्कृती किती पवित्र आहे सांगू का? मायनो ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो, पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात, भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात, आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात। अजून एक वाक्य सांगतो, मला मरण येणं ही प्रकृती आहे, मला मरणच न येणं ही विकृती आहे, आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे। एवढी पवित्र संस्कृती आहे। एवढे पालक मंडळ आले ना कीर्तनाला, गावची मंडळी, ऐका वडीलधारी मंडळी, मुलीच्या अंगात 500चा नाही 5000 रुपयाचा ड्रेस असावा, पण तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा, हे लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून अशा मातीत तुमचा माझा जन्म झाला। भाग्यवान मंडळी हा
धर्माचं पालन करण्याकरता मिळाला हा जन्म. म्हणून तुकोबारा म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये धर्माचं पालन केलं आणि पाखंडी लोकांचं खंडन केलं. अभंगाचं पहिलं धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारा म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. साधू संत मंडळी धर्माचं पालन करण्याकरता तुम्ही आम्ही आलो आणि देव सुद्धा आपण देव धर्माला ग्लानी आली की देव अवतीर्ण होतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्म रक्षावया अवतार देशी आपुल्या पाळीसी अंबऋषीसाठी दृष्ट्या निर्धारिले धन्य तुझ कृपा आपुला तू बोल तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू घेऊन या चक्र कदा भक्ता राखे दुर्जनासी अव्यक्तते आकारले रूपा आले गुणवंत तुका म्हणे पूर्वीच्या जया तैसा पांडुरंग आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा कोटी न दिसे पाहता घाली आलोचिता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणाची गोटी तो कट्टेवर हात विट्टेवर उभा असणारा जगाचा चालक पालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सत्ताधीश गती पडता निवासशरणं सुहृत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमय. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता ऐसा तो समर्थो ब्रह्मांडाचा धनी तो भगवान परमात्मा भक्ता करता येतो. नवे नवे अवताराच्या राशी शंख चक्र गदा पद्म सहित हरे अनंत रूप घेसी भक्ता कारणे कणवळ ऐका कुणा करता अवतार घेतला. भागवत ग्रंथामध्ये इथं भागवत कथा चालू आहे का? भागवतामध्ये आई देवाचे 24 अवतार सांगितले. किती बोला 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 किती 24 अवतार. परत 10 अवतार मुख्य 6 अवतार सांगितले. 10 अवतार सांगतोय एका मिनिटात मोजताय का सगळे? ऐका आता मत्स्य कुर्म वराह किती अवतार झाले? कोण म्हणतो एक सरळ बस सरळ मांडी घाल मस्त तिकडे होईल. आता मोजा सगळे सगळे बघा सगळे समाज बसा. मत्स्य कुर्म वराह किती अवतार झाले? आता काय वाजवायचे करता आता पोरं हुशार झाले काही टेन्शन नाही करते किती आता उद्या बसून. मत्स्य कुर्म वराह किती झाले? मत्स्य कुर्म वराह किती झाले? नृसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण काय वाजवता यांच्याकडे बौद्ध आणि दहावा कलंकी अवतार विठाला अंश कला आवेश पूर्ण आणि पूर्णत्व विठाला भक्ता करता अवतीर्ण होतो. चला महाभारतात परत येऊ. महाभारतामध्ये धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं. काका दूध म्हणजे काय?
पत्ते तुमच्या गावात खेळते का? होय खेळते. आदर्श गाव आहे. वा मस्त आहे. वा आमच्या तिकडे खेळते ना गणपती बसला शुभम दादा. नवरात्र असले की लोक पत्ते खेळते. मोठे मोठे काय होते गणपतीच्या पुढं. गणपती आमचा सत्याचा, गणपती आमचा सत्याचा आणि पाठीमागे नाव पत्त्याचा. नाक घरात नसावा पण तो पत्त्याचा. आता तर महाराज ते मोबाईलवर आले. रमी महाराज जंगली विठ्ठल विठ्ठल ते जर खेळला तर घराचा कोळसा होतोय झोपताना. त्याच्या नादी लागून ते लय बेकार. आणि 2 याचा नाद नसावा. याचा म्हणजे कशाचा? दारूचा नाद नसावा. लय बेकार. आणि एक समजा दारू पिणाऱ्या माणसाच्या नादी सुद्धा लागायचं नाही. लय जर तुम्ही हुशार असताना तुम्हाला वाटतं येड्याच्या नादीत लागायचं नाही. पिणार आहे ना ते जर फुल पेलं ना त्याला काय कळत नाही. मला ते सुधीरी नसते. ते काय बोलून सांगता येत नाही. बरं आम्ही असं फिरतोय ह्या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून ह्या गावाला रोज फिरतोय. मी 3-4 राज्यामध्ये फिरतो बरं का कीर्तन करण्याकरता. महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात मध्ये जातो, तेलंगणामध्ये जातो, अंकलेश्वरला गेलो, तिकडे छत्तीसगडला गेलो होतो, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा. असं कुठं फिरत नाही असं नाही. प्रत्येक ठिकाणी मी कार्यक्रमात दररोज पळतोय. 2 दिवसात 1800, 1900, 2000 किलोमीटर गाडी पळते माझी. एवढं फिरतोय. दादा रोज स्टेटस पाहते. 3.5 महिने झाले. म्हणजे महाराज रोज सकाळी एक संध्याकाळी रोज त्यांनी पाहिले स्टेटस दररोज. बरं आम्ही असं फिरतो ह्या गावाहून त्या गावाला चौकात. कधी कधी वर्ष श्राद्धाचं कीर्तन असतं सकाळचं. दोन लवकर 3-4 वाजता आम्ही बसतो गाडीमध्ये आणि वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाकरता जातो. बरं रस्ता जर चुकलो तर तिथल्या त्या कार्यकर्त्याला, त्या गावच्या माणसाला फोन लावतो. तिथं कार्यक्रम आहे त्यांना. दादा हॅलो कसं यायचं? रस्ता काय आम्हाला समजना. कसं यायचं? तू म्हणतो मला सरळ या. सरळ या. दाराच्या समोर म्हैस बांधलेली. काय म्हैस बांधलेली. मी मोबाईल ठेवून दिला आणि एकटाच हसू लागलो. मला आपण जाऊ जर याची म्हैस सुटली आपण फिरायचं बांधा बांधणी बांधा बांधणी बांधा बांधणी. असा ऍड्रेस असतो पत्ता. अहो कधी कधी गंमत अशी होती रस्ता चुकलो की गावाचा अंधार किट असतो. पाट्या वगैरे काहीच नसतं. बरं नितीन महाराज स्वतः काहीच दिसत नाही. अंधार किट. मग एखादा माणूस दिसला की त्याला म्हणू लागतं दादा काका ते अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे ते पुढे. तो असतो बाटली सम्राट. बाटली सम्राट फुल पेल असतो. ते म्हणतो महाराज काय तुम्ही? महाराज एक काम करा सरळ जा आणि सरळ वापस या. मी ड्रायव्हरला म्हणत असतो काच घ्या बाबा वरती चला. पुढं नादी लागायचं. अहो दारू पिणाऱ्याच्या नादीच लागायचं नाही. एक जण फुल दारू पिलं आणि रात्रीच्या 1:30 वाजता घरी आला दरवाजा ठोठावला. ए दरवाजा उघड. बायको म्हणे तुम्ही दारू पिऊन आले का? तुम्हाला थोडीशी पेलं. बायको म्हणली दारू पिले ना मी दरवाजा उघडत नाही. तुम्ही दारात झोपा. पाहतीने कसं डोकं लावलं बरं का. एवढा राग आला तरी तो म्हणला दरवाजा उघड. ती म्हणले दारू पिले ना दरवाजा उघडत नाही दारातच झोपाच. तो म्हणला तो जर दरवाजा उघडला नाही बरं खा मी जीवत देऊन टाकतो. तिने डोकं काय असं दगड उचलला आणि पाण्याचा आडा होता तिथं खाली बोल आडाच्या जवळ गेला. दरवाजा उघडते का नाही? आडातच उडी टाकतो आणि जीवत देतो. बाईक म्हणले हा द्या 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 जीव. तिने असा दगड घेतला आडाच्या जवळ गेला पाण्यात खोल आडात असा टाकला. छान दिसेना असा दगड टाकला की बायकोने दरवाजा उघडला. मालक मालक. बायको बाहेर पळत आली. बायको बाहेर आली आणि हळूच पुन्हा आतमध्ये गेला दरवाजा लावून घेतला. पाय किती डेंजर असते काय माहिती त्याचं भारी. बायको म्हणली मालक रात्रीचे 1:30 वाजलेत मला भीती वाटते. मालक दरवाजा उघडा ना. तो म्हणला आता उघडत नसतो. बायको म्हणली अहो उघडा ना. तो म्हणला आता उघडत नसतो. बायको म्हणली उघडता का नाही? गाव गोळा करीन. काय करीन? गाव गोळा करीन. तो म्हणाला कर गाव गोळा. मी पण गावाला विचारीन ही रात्रीच्या 1:30 वाजता गेली कुठं. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान
डावावर पडला जरा संघाच्या हाडाच्या कवड्या केल्या शिकून मामा डाव टाकला मामा लय डेंजर तुम्ही 6 म्हणले ना 6 नव्हता टाकी तू 7 टाकायचा पुढचाच आकडा डेंजर मामा डाव रंगला इकून कवरो इकून पांडव डाव एवढा रंगला बघता बघता डाव हरले गेले पांडवाने हात जोडले आता आमच्याकडे डावावर मांडलेला काही नाही आम्ही हरले गेलो दुर्योधना आता डाव बस झाला डाव मोडला पाहिजे खेळ बंद झाला पाहिजे तेवढ्या दुर्योधन म्हणतो दादा अजून डावावर माझा एक वस्तू आहे ना द्रौपदीला डावावर मांडलं बघा मंडळी किती बेकार करण्यात असतो सत्यवचनी राजा युधिष्ठिर धर्मराज अर्जुन भीम नकुल आणि सहदेव पांडुराजाचे वाघासारखे 5 मुलं होते सज्जना हो पण डावावरती घडले स्वतःच्या बायकोला डावावर मांडलं महाभारताचं समजू तुम्हाला मी घडून ते घडलं कवड्या उलट्या पडल्या आता द्रौपदी दाशी झाली कौरवाची दुर्योधन दुःशासनाला म्हणतो पाहतोस काय द्रौपदीच्या महली जा आणि द्रौपदीला वडत 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 या भरलेल्या दरबारामध्ये घेऊन जा आता ती आपली दासी झाली धावत 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 दुःशासन जातो द्रौपदीच्या महली जातो आवाज येतो द्रौपदी बाहेर ये बाहेर द्रौपदीने ऐकलं जो आवाज वहिनी म्हणून यायचा रोज कानावर तो आज डायरेक्ट द्रौपदी नाव घेऊन येतो म्हणजे काय झालं घडल्या वृत्तांत सांगितलं तुला पतिराजाने तुझ्या डावावर मांडलं होतं आता ते हरले गेले तू आमची दासी झाली दादाची आज्ञा तुला बोलवलं दुर्योधनाने मला सांगितलं तुला अन्याय करता चल तिने हात जोडले भाऊजी मी एक रजस्वला नारी आहे मी एक पात्री नारी आहे मी विटाळीत नारी आहे मला स्पर्श करू नका त्याने ऐकलं नाही महाराज सोबत असं धरलं आणि उडत उडत आणलं कचकन डोळ्यात पाणी आलं ए दुःशासनाला माझे 5 पतिराज क्षमा करणार नाही तुझ्या दरबारामध्ये घेऊन चालला ना त्या दरबारामध्ये भीष्माचार्य कृपाचार्य आचार्य द्रोणाचार्य रती महारथी सिंहासनावरती आरूढ झालेले त्या दरबारामध्ये घेऊन चाललास ना तुला ते क्षमा करणार नाही दुसऱ्या क्षणाने उडत 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 आणलं तेवढ्या दुर्योधन म्हणतो पाहतोस काय कर तिचं वस्त्र हरण तेवढ्या 5ही पांडवाकडे नजर फिरवलं पतिराजाकडे 5ही पतिराजाने मानाखाली घातल्या सज्जन हो सगळ्या मंडळीकडे देवव्रत राजा म्हणजे भीष्माचार्याकडे पाहलं त्यांनी मान खाली घातली द्रौपदी आज आमचा निरोप आहे आता तू त्यांची दासी झाली तेवढ्यात वस्त्र हरण करणार दुःशासन तेवढ्या कचकन डोळ्यात पाण्याला द्रौपदीच्या आणि देवाचा धावा केला देवा हे गा तुमाय बापा पंढरीच्या राया 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 तुमाय बापा पंढरीच्या राया येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया तुझं विण शिण वाटे शिण झाली काया तुझं विण सिन वाटे कोठे गुंतलासी द्वारकेच्या राजा सीन वाटे देवानी गरुडाला बोलवलं गरुडा द्रौपदीकडे आपल्याला जायचं कृष्ण परमात्मा गरुडावरती बसवले झाली गरुडा टाकीले मागे द्रौपदीच्या मागे धावत 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 गरुडाच्या वेगाने कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आलेले आणि त्या भरलेल्या दरबारामध्ये पाहिलं वस्त्र हरण होतं दुःशासन साडी ओढत होता डोळे पुसवले देवाने द्रौपदीचे रडू नकोस तो कृष्ण परमात्मा आल्याच्या नंतर देवा वेळ
झाली काया ही गा तुम्हाया बापा पंढरीचा ही गा तुम्हाया बापा देव त्या ठिकाणी आले आणि आई देवाने द्रौपदीला एवढ्या साड्या पुरवल्या. साडी बीचे नारी आहे त्या नारी ही साडी आहे काही कळलं झालं. साडी बीचे नारी आहे त्या नारी ही साडी आहे काही कळलं झालं. सगळे आश्चर्यचकित झालं. देव स्वतः वस्त्र झाले होते आणि तिला त्या संकटातून सोडवलं. हा देवाचा धर्म. विठाला साधू संत दाखवला वाट दाखवली आणि जे रस्ता दाखवतात वाट दाखवतात त्यांना संत साधू म्हणतात. ऐका बरं का, माझे बाबा सांगायचे पैठण निवासी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अखंड ज्ञानाची सुधुरी वाटवली श्री संत एकनाथ महाराज प्रसादिक वारकरी शिक्षण संस्था पैठण 2008 ला महाराजांनी संस्थेमध्ये आमचे बाबा सांगायचे पाठामध्ये संत कुणाला म्हणावं, जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं, जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं, जो सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं आणि चुकलेल्याला नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं. मार्ग दावणी गेले आधी संत पावणे चला आता याची वाटे भरोसेने भेटे पांडुरंग. जे वाट दाखवतात त्यांना संत म्हणतात. वाट लावणारे नाही बरं, जे अंधकारातून प्रकाशाकडे नेतात त्यांना संत म्हणतात. विठाला विठाला मंडळीने धर्माचं पालन करण्याकरता वाट दाखवली, रस्ता दाखवला आणि त्यावर अंमलबजावणी शुरांनी वीरांनी क्रांतिकारांनी केली. विठाला अंमलबजावणी त्यावर केली. साधू संत मंडळीने रोड दाखवला, रस्ता दाखवला, वाट दाखवली. अभंगाचा पहिला शब्द आहे धर्म, धर्माचं पालन. एका एवढी मंडळी बसलेत म्हणून सांगून जातो. इतिहासामध्ये आपण अनेक राजे महाराजे बादशाह सम्राट पाहिले. दादा याचा वस्त्र स्ट्रॉंग करा बसल्या अवस्था. अनेक राजे महाराजे विठाला विठाला टाळी वाजवा एकदा त्यांच्याकडे. अनेक राजे महाराजे आपण पाहिले पण सगळ्यात जास्त त्रास एका राजाला झाला. मी रोज सांगतोय जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं. मरण तुम्हाला येणारे पण मरणावरती विजय कसा प्राप्त केलाय ऐका. तरुण युवक मंडळ जरा कान समोर ऐका. हा प्रसंग ऐकताना तुमच्या अंगावर शहारीतील रोमांच उभा राहते. जरा डोळ्याच्या समोर ठेवा. धर्माचं पालन करण्याकरता धर्मवीर संभाजी महाराजांना किती त्रास झाला. आता छावा चित्रपट पाहिला का बऱ्याच पोरांनी? छावा चित्रपट रिलीज झाला पाहिला का? ओय पाहिला का? ज्याच्या तोंडात नाही मावा त्यांनी पाहावा छावा. छावा अरे कडाडला सह्याद्रीचा छावा महाराष्ट्र मातीमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांना साकारण्याने असं बांधलं होतं. मोठ्या वडिलांना लोळवंत चेहरा केला, नजरवती तट, पाठीचे कडा होतात तट. अरे कडाडला पुरंदरचा छावा महाराष्ट्र मातीमध्ये औरंगजेब बोलता झाला बोल संभाजी कहा रखा है हिंदुस्तान का खजाना. कौन कौन सरदार थे तुम्हारे साथ चल बोल संभाजी. कौन कौन फितूर थे तुम्हारे साथ चल बोल संभाजी. संभाजीराजे ताट नजरेने पाहतात. मोठी आवडलेला आहे. लालबुंद चेहरा केला, नजर होती ताट, मानेदारपणा, रुबाबदारपणा. चल संभाजी. संभाजी महाराज एक बोलत नव्हते, दोन बोलत नव्हते, नुसते डोळ्यामध्ये डोळे घालून पाहत होते. का काय खजिनाचा माल संभाजी. राग आला महाराज त्याला. संभाजी महाराज काही बोलत नव्हते. जखमेवरती मीठ सोडलं तरी संभाजी महाराज बोलत नव्हते, नुसते पाहत होते. संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या पाहण्याने सुद्धा थरथर थरथर कापत होता. आखिरी बार पूछना संभाजी बोल. गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा,
आखे नुचरुंगाच्या बाल संभाजी अरे कडवला सह्याद्रीचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये संभाजीराजे बोलते झाले औरंग्या औरंग्या आम्हा मराठ्याच्या नादाला लागू नकोस आमच्या वाटेवर जाशील आम्ही तुझ्या वाटेवर जाऊन तुझी वाट मारी केल्याशिवाय राहणार नाही हा इतिहास आम्हा मराठ्यांचा जिवंत आणि ज्वलंत आहे राग आला मला लालबंद तप्त सळाई केली संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर येतोय तप्त झालेली सळई संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर येतो आखरी बार पूछ रहे थे हापसे अशी तप्त सळाई नेतात जबान संभा आंखें नोच लूंगा गर्दन काट लूंगा जबान खींच लूंगा लाल तप्त सळई संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर हापसे नेतात संभाजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं त्या डोळ्याने पाहिलं होतं स्वराज कसं होणार या स्वराज्याचं कसं होणार रयतेचं कसं होणार माझ्या माय भगिनीचं अरे शेतकरी दाबा जरा डोंगरामध्ये जाऊन लपून बसला होता कसं होणार या स्वराज्याचं रयतेचं कसं होणार त्या डोळ्याने औसाबनं पाहिलं जगंबेनं पाहिलं आता त्या डोळ्यामध्ये तप्त सळाय जाणार आहे लाल म्हणून तप्त सळाय केली संभाजी महाराज डोळ्याच्या हापसे समोर नेतात आणि डोळ्यामध्ये सपकन घालतात आणि सपकन दिसेना आवाज आला छिद्र पडले बोबळ बाहेर आले इथून रक्त रक्त पायाच्या नखापर्यंत नव्हती होत सज्जन तरी पण छावा बटाकट झुकले नाही मान डोळ्यात तप्त सळ्या घातली पण डोळे झुकले नाही शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या शिंपराजांचे त्याला राग आला त्याने पकड असते ना पकडाई पकड घेतली संभाजी महाराजांच्या तोंडाच्या समोर जरा कल्पना करा धर्मा करता किती त्रास त्यांनी केला आज हे सोन्याचे दिवस त्यांच्या मुलाला लागलेला ते पकड तो हापसे संभाजी महाराजांच्या तोंडाच्या समोर नेतात संभाजी महाराज तोंड उघडत नव्हते तेवढ्या एका मुसलमान युवकाने नाक दाबलं वरून हातोड्याचा मार केला श्वास गुदमरला तोंडामध्ये पकड घातली सबकन दिसले जीप उडून खाली फेकली मंडळी किती त्रास झाला ती जीप सुद्धा पोरक व्हायला तयार नव्हती अरे किती यातनेचा कल्लोळ गुडघ्याच्या वाटा काढाव्या बोटे कट करावी मीठ घ्यावं जखमेवरती चोळावं असंख्य वार अरे सेंदूर वाचलेला मारुतीरायासारखे दिसत होते धर्मवीर संभाजी महाराज कुणा करता काका तुमच्या माझ्या करता या स्वराज्या करता या रयते करता माता भगिनी करता किती धर्मावरती निष्ठा होती एक धारदार वाक्य बोलता शंभूराजे औरंग्या एक संभाजी मर सकता है लेकिन एक संभाजी बेमान नहीं हो सकता अरे आम्ही सिंहाचे बछडे आणि सिंहाचे बछडे जगतात ती सिंहासारखे आणि सिंहाचे बछडे मरतात ही सिंहासारखे मरतात ही सिंहासारखे मरतात ही सिंहासारखे बलिदान देऊन टाकलेला माती करता धर्म चित्तामध्ये साठवला होता धर्माविषयी प्रेम होतो म्हणून साधू संतांच्या जीवनातलं एक कर्म आहे धर्माचं पालन करणे देवाच्या जीवनातलं कर्म आहे धर्माचं पालन करणे तुमच्या माझ्या जीवनातलं कर्म आहे धर्माचं पालन करणे नवे नवे तुकोबारा वर्णन करतात धर्माचं पालन करणे हे आमच्या जीवनातलं कर्म आहे एक आणि दोन काय कर्म आहे अभंगाचं दोन आमा करणे काम हेची आमा करणे काम करणे काम हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम हेची आमा करणे काम याची आमा करणे काम ह्याची आमा करणे काम ह्याची आमा करणे काम ह्याची आमा करणे काम ह्याची आमा करणे काम
नंबर आहे बाबा. वाजवणार तर काय आकाशाच्या उंचीची आहे. नाव बी आकाशाची. विनेकरी एक नंबर आहे. साऊंड सिस्टीम एक नंबर आहे. चौकदार एक नंबर आहे. इकडे टाळकरी एक नंबर आहे. पुरुष मंडळी एक नंबर आहे. कॅमेराला अनिकेत दादा एक नंबर आहे. तुम्ही एक नंबर आहे. वाट्यावर बसलेले एक नंबर आहे. कट्ट्यावर बसलेले एक नंबर आहे. मंदिराच्या समोर बसलेले एक नंबर आहे. तिकडे बसलेले एक नंबर आहे. तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे. विठाला विठाला असं वातावरण जुळून आलं आज. नाही कधी कधी असं होतं महाराज 7 नसती मग नुसती 7.5. कोणाचीच कोणाला मिळलं. पापाचा गट्टा नाही, गट्टा आहे तर हातोडी नाही, हातोडी तर पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा आहे तर कणिक नाही. सगळं चांगलं आहे तर वाजवणारा वाजे तुका खाजी तिथेच. पण इथं वातावरण एक नंबर जबरदस्त जोरदार आहे. काय वाजा जोरदार असं भेटतं. तिकडे मी पुसतला गेलो. पुसत माहिती की मला हा ज्यांना नाही सुसत त्यांचा पुसत. त्या पुसतला गेलो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण घेतला दादा काय शिवबोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चित्ती. एक टाळकरी लावूनच म्हणला शिवबोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. मायकर डोका कोणाचीच कोणाला मिळलं. एक तर शुद्ध हरिपाठ म्हणत होता सर्व घंटी राहा. कोणाचीच कोणाला मिळणार. असे माणसं भेटतात, असे माणसं भेटतात. आणि अशा काळात कडू काळात तुम्ही ग्रामस्थ मंडळी एवढा मोठा कार्यक्रम केला. खरोखर जोरदार टाळ्या वाजवून या मंडळींचं स्वागत केलं पाहिजे ग्रामस्थांनी. आता टेक्नॉलॉजीचा जमाना निघलाय. यंत्रयोग निघालं. आता कपडे धुवायच्या मशीन आल्यात. आजी आल्यात का नाही. कपडे धुवायच्या मशीन आल्यात का नाही. काय म्हणतात त्याला वॉशिंग मशीन. ती वॉशिंग मशीन आली. एक माय माऊलीने माझं धोतर घेतलं आणि त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकलं तर टाकलं. ती रात्रभर मशीन अशी बुम 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 वाजायला लागली. रात्रभर मशीन वाजली. रात्रभर बुम वाजली. सकाळी काढलं धोतर चिरकुट्या चिरकुट. म्हणलं गावाला गेल्यावर तिकडे आपण वड्याला दिला. पण वॉशिंग मशीन मध्ये पुढे टेक्नॉलॉजी फास्ट निघाली महाराज. यंत्र निघालं. आता इथे बसलेल्यापैकी प्रत्येकाच्या खिशामध्ये एक यंत्र आहे. काय मोबाईल. पहिल्याने माणसाच्या जीवनात मूलभूत गरजा 3 होत्या पुरुष मंडळी. 1 अन्न, 2 वस्त्र आणि 3 निवारा. आता 5 झाल्यात. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. काय सांगत होतो मी. कीर्तन कीर्तन महाराजांनी प्रमाण दिले. कोणतं प्रमाण दिलं. हेचे आम्हा करणे काम. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बाबा नाही गेले टेन्शन नका घेऊ. विठाला विठाला बीज वाढवणे. आता नामाचं बीज आपल्या सगळ्या जणांना वाढवतो. त्याचं चिंतन करायचं. एकदा सगळ्यांवरती हात घ्या बरं. माय बाप सगळ्यांवरती हात घ्या. कॅमेरा फिरवा दादा. दादा आवाज थोडा ताकद देतात. स्ट्रॉंग ट्रबल करा. सगळे सगळे पुरुष म्हणजे असं वरती हात जाऊन फिरवा. कॅमेरा मोबाईल काय असेल तर फिरवा. पाठीमागचे तिकडे अंधारातले येऊ का तिकडं. तिकडे बघा. इकडे पण मंडळी वा वा क्या बात है क्या बात है क्या बात है क्या बात है वा 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 वा. असे हा सगळ्यांनी पुंडलिकावर हरीचा गजर करायचा. माय बाप शुभम दादा शूटिंग घ्या. वा सगळ्यांनी हातात एक साथ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. आवाज आवाज टाळी वाजू नका. पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. सरळ घ्या. सरळ सरळ ताट ताट एक साथ बड़े भाव के साथ टाळी अशी वाजायची. मी टाळीची पद्धत सांगतो. इकडे बघा. 1 2 3 4 1 2
दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती हो दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती था उठाओ उठा हटा एक साथ बड़े भाव के साथ वाह वाह ग्रामस्थ मंडळी वाह वाह अखंड हरिनाम सप्ताह विको कमी करा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य रामकथा श्री क्षेत्र मुरबा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मायबाप आज आपल्या गावामध्ये आनंद झालाय पंढरपूर भरलोय पंढरपूर हा हा खाली हा हा एक साथ जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हा जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रताप पुरंदर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय वा वा टाळी वाजवा दादा कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता जिजाई साहेब अरे स्वराज्य चिरनरागिणी मासाहेबाला डोहाळे लागले आणि मासाहेबाला प्रश्न विचारला मासाहेब खाण्यापिण्याचे डोहाळे आहेत का मासाहेब बंद झाले आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं हातामध्ये समजर घ्यावी हातामध्ये तलवार घ्यावी दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं हे मासाहेबांना लागले होते डोहाळे अरे राष्ट्रमाता जिजाई साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात मदत करतात आई जगदंबे या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होतं का आई जगदंबे माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची गोष्ट पवित्र केली पाहिजे 18 पकड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल आणि डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल हे त्या आईचं मागणं वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता 36 वर्ष महाराष्ट्र मातेची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिव छत्रपती 18 पकड जाती एकत्र केला राजांचे मावळे सुद्धा तसेच होते महाराज असे बलाढ्य मिशेपेळदार आता मावळे राहिले हल्ली के मावळे सब फेफडे मावळे राहिले नाही मच्या जागेवर क लावा कावळे काही डोम कावळे मावळे कोणाला म्हणावं अरे मावळ्यांच्या तलवारी पुढे नकरा चलत नव्हता 7:30चा मावळ्या लढायला गेल्यावर विचार करत नव्हते दिवस आणि रात्रीचा कारण त्यांना अभिमान होता महाराष्ट्राच्या मातीचा मावळे सगळ्या जातीचे मावळे एकत्र केले हिंदवी स्वराज्य सोन्यासारखं उगा निर्माण नाही झालं 12 बलिदार एकत्र केले मुसलमानाचा काजे ब्राह्मणाचा बाजी नागाचा जिवाजे मराठ्याचा तानाजे वडार समाजाचा हिरोजी इंदोरकर अरे 18 पकड जाती एकत्र केला मावळे जगण्याकरता नाही नितीन महाराज मरण्याकरता बारी लावत होते नंबर मरण्याकरता काय मावळ्यांची निष्ठा होती धर्मावरती आणि स्वराज्यावरती अरे मातीत मेला मातीत मरणारे हजारो असतात पण या माती करता जगणारे आणि मरणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात हे मावळ्यांच्या जीवनामध्ये जो जसा येईल
मावळे त्याला तसं उत्तर द्यायचे. तुकोबारा सुद्धा म्हणतात, एखादा जर असा गरम डोक्याचा आला, एखादा दुर्जन आला, एखादा नास्तिक आला आणि त्याने धर्माचं पालन करण्याकरता, नामाचं बीज वाढवण्याकरता जर आम्हाला त्रास दिला, त्याला आम्ही टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देऊ. अभंगाचं तिसरं चरण. तीक्ष्ण उत्तर तीक्ष्ण उत्तर तीक्ष्ण उत्तर तीक्ष्ण उत्तर हे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे 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 हाती घेऊन बाण ह्याचे आम्हा करणे काम 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 ह्याचे आम्हा करणे तीन चरण आपण सोडले. तीन चरणाचा भाव तुमच्या समोर मांडला. राहिलेल्या एक चरणाचा विचार करू. त्यापूर्वी कट्टेवर हात, विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा म्हणून परमात्मा, त्याचं मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रघुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा हरि जय जय हरि 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 मिनिटं मी तुमचे घेणारे आणि सेवा समाप्त करणारे. हे बघा किती वर्ष आहे आपलं सप्ताहाचं? 59. विसरलो मी. 59वं वर्ष आहे आपल्या सप्ताहाचं. आणि 59 वर्षापासून तुम्ही ग्रामस्थ मंडळी अतिशय आनंदाने एवढा मोठा कार्यक्रम करता. खरोखर मनाला समाधान वाजलं. एकदा टाळी वाजवा मंडळी करूया. हे बघा युट्यूबला थोडा आवाज वाढवला. युट्यूबला माझं नाव जर मी सर्च केलं, एक शांतता एक 5 मिनिटं. एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीने विनंती मायवा, जीवन जगत असताना जीवनामध्ये व्यसन करू नका, दारू पिऊ नका. आई मी जालन्याच आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या मराठवाड्याचा सर्वे जर केला, तरुण मुलं दारूच्या आहारी गेले, ड्रिंक करतात, व्यसन करतात. आज अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे, अथंग समाज. सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीने विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन करू नका, दारू पिऊ नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. 1 आर्थिक हानी, 2 सामाजिक हानी आणि 3 कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. आणि दारूने शरीराचं मातेरे होत. मायानो दादा, बऱ्याच लोकांच्या दारू पिऊ शरीराच्या चाळण्या झाल्या. चाळणे एवढा समाज बसलाय. सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीला विनंती, माझे व्यसन करू नका. ऐका, दारू प्यायला हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. दारू पिऊ नका, दारू ही वाईट. मी बिंबीच्या देठापासून तळमळीने सांगतो काका, कारण इथं बसलेल्या बऱ्याच अशा माय माऊली त्यांची कपाळाचं कुंकू पुसून गेले, नवरा मरून गेला, ड्रिंक केली, गाडी चालवली, ऍक्सिडेंट झाला, मरून गेले. तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी ढसा रडाल तुम्ही जाता जाता. माय बाप,
दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे. दारू पिण्याच्या आधी या लहान लहान लेकराचा विचार करा. छोट छोटे लेकर आहेत हो घरामध्ये, त्यांना पाहिलं का पोतामध्ये तुटतंय आई. लहान लहान लेकर आहेत, मुलगी आहे, काही कळत नाही त्यांना. ते तुमच्या आशेवरती घरी बसले. तुम्ही जर दारू पिऊन रोडच्या कडेला पडत असाल, व्यसन करत असाल, त्या माय माऊलीनं कुणाकडे पाहू. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको स्वतःच्या बापाला सोडून आली, स्वतःच्या आईला सोडून आली, भावाला बहिणीला सोडून आली, तुमच्याकडे नंदायला आली. नंदायला अरे गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावाचं घालती, कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमचं नावाच्या लावती. आयुष्य सुवासने म्हणे जीवन जगतेकडे. म्हणून दारू पिऊ नका. काही लोक दारू पिऊन स्वतःच्या बायकोला मारतात. मारू नका. तुमच्या डोळ्यात पाणी आली की दादा सांगू का, दादा माय माऊलीने किती गरिबी सहन केली सांगू का. नवरा दारू पिऊन आला आणि आल्याच्या नंतर बाजार हट्टने आणला. ही माय माऊलीला 2 पैसे कमवले, डब्यातून उघडून पैसे घेतले, दारू पिऊन आला. घरी आला आणि बायकोला बदा बदा मारलं, लेकरा बाळाला सुद्धा मारलं. जास्त रडते एका कोपऱ्यामध्ये. देवा पांडुरंगा काय चुकलं रे देवा, काय नशिबात टाकलं रे पांडुरंगा. हंबा नफडून ती माय माऊली डस रडते सज्जनावर. तुम्ही दारू पिऊन बायकोला माराल पण ती कधीच तक्रार करत नाही. बाजाराने आणला कधी तक्रार करत नाही. घरात किराणा संपलाय कधी लोकांना सांगत नाही. शेतात गेली चप्पल तुटली, सुतळीने बांधली आणि चप्पल घातली. साडी फाटली, 3 प्रकारची साडी एकत्र केली आणि संसाराचं रणगाणं हाकवलं. रात्री भात उरला पण फेकून नाही दिला माझ्या आईना माझ्या ताईना. तव्यावरती गरम केला, परतीला खाल्ला. लेकरा बाळा करता का माझ्या दिदीचं लग्न करायचंय मला, माझ्या मुलाचं शिक्षण करायचंय मला. काबाड कष्ट केले. म्हणून विनंती आहे, दारू पिऊ नका. दारू ही वाईट आहे. अरे दारू काय पिता, दारू गांजा मत पियो यार अक्कल गुंग हो जाते. दारू पियो नका. जाम पर जाम पीने से क्या फायदा है, सुबह पियोगे शाम को उतर जाएंगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा है, सुबह पियोगे शाम को उतर जाएंगी. लेकिन एक नाम हरिबार के नाम का प्याला पीकर दे, तेरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसन करू नका. काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं, तुमच्या पैशाचे आम्ही दारू पित होतो म्हणतील मला असं. पण ऐकू वाटलं तर ऐका, नाही तर इतरांना ऐकून द्या. माझ्या खिशातल्या पैशाचे तुम्ही दारू पित नाही का, व्यसन करत नाही. दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं अखंड आहे ना सप्ताला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. आणि 2 जन्म देणाऱ्या माय बापाची सेवा करा. आई काय असते, बाप काय असतं समजा. तुमच्या डोळ्यात पाणी रडाल तुम्ही. ज्यांची आई या जगामध्ये नाही आणि ज्यांचा बाप या जगामध्ये नाहीये, आई बापाची किंमत काय असते. मंडळी, ढगाळ गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीच्या आड गेलेली आई माहेरातली आणि मातीच्या आड गेलेला बाप माहेरातला पुन्हा नाही दिसणार. अरे बऱ्याच माय माऊली अशा दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्या तर पिशवी रिकामी येते का, माहेरात माय नाही राहिली. माय असेल तर म्हणते बाई लोणचं घेऊन जाय, तुला फार आंब्याचं लोणचं आवडतो ना, घेऊन जाय, लेकर बाळ खाते. डाळ घेऊन जाय, आई देते, मुलीच्या पिशवीमध्ये घालते. पापड्या आहेत, कुरड्या आहेत, ते बाई घेऊन जाय. भारीतला तांदूळ आहे, बासमती तांदूळ आहे, इंद्रायणी तांदूळ आहे, आंबे मोहरा तांदूळ कोणाकडे तरी जाते, कोणातरी मळ्यातून शेवग्याची शेंगा आणते, मुलीच्या पिशवीमध्ये माय घालते. वांगे द्यायची काय वस्तू नाही पण वांगे, बटाटे, टमाटे, कांदे, बटाटे मुलीच्या पिशवीत माय घालते. पण महिला मंडळी, तुमच्या डोळ्यात पाणी रडाल. माहेरातली माय मरू द्या, माहेरातला बाप मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आज इथं बसलेल्या बऱ्याच माया डसडस रडतात का, माहेरात माय नाही राहिली. आज गेलं माहेरात भाऊ पण साडी घेतो, भाऊजाई पण घेते, पण आई असल्यावर फार मोठा आनंद असतो. सुतात फरक होतो. लय प्रेम करतात गड्या. बाप आकाशाच्या उंचीचा, आई आकाशाच्या उंचीची आहे. म्हणून काका, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली,
आणि त्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला. विचार आई बापाचं दुःख काय. आई रडून मोकळी होती, बापाला रडता येत नाही. इथं बसलेला बाप आहे ना, परवा तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी रडाल तुम्ही. बाप म्हणजे पडद्यावरचा कलाकार असतो. आईचे डोळे रडताना दिसतात, पण बापाचं हृदय डसडस रडत असते, लक्षात ठेवा. महाराज ज्या वेळेस महाराजांची संस्था आहे, हे मुलं दिसतात ना, वारकरी शिक्षण संस्थेत अभ्यास करणारे मुलं. महाराजांना फोन यांचा बाप पप्पा फोन लावतो, महाराज मुलाला तुमच्या संस्थेमध्ये टाकायचं. मुलाची पीटी आणल्या जाते, पक्वाज आणला जातो, शाळेचे वह्या पुस्तक आणले जातात. बाप महाराजाच्या समोर हात जोडतो, महाराज मुलाला चांगले शिकवा बरं महाराज. फारच काही कळत नाही त्याला, फारच हुड आहे, थोडा तापड स्वभावच आहे. तिथे गेल्यानंतर कोणी ओळखीचं नंतर मित्र नसतो यांचा. एका खोलीमध्ये यांची पेटी ठेवल्या जाते आणि एका दिवशी बापाला आठवण येते मुलाची, म्हणून एक बाप संस्थेमध्ये येतो, महाराजांना भेटतो आणि बापाने मुलाला पाहिल्यानंतर बापाच्या डोळ्यामध्ये मोत्यासारखे आसू तरंगलेले असते. बाप मुला देखत काय रडत नाही. बाप मुला देखत जर रडला तर मुलगा महाराजाच्या संस्थेत राहणार नाही, घराकडे निघून येईल. बाप यांचे देखत रडत नाही. काही 500,000 रुपये मुलाच्या हातात टेकवतो बाप आणि बस स्टँडला गेला ना, बाप इकडं तिकडं पाहतो आणि बस स्टँडच्या पाठीमागे जाऊन एकदाच गुरा ढोऱ्यासारखा बाप रडतो. हंबरडा फोडून बाप रडतो. का? माझा मुलगा संस्थेमध्ये टाकलाय, करमत असेल का नसेल, बाप विचार करत राहतो. एकटा डोळ्यामध्ये पाणी येतं. बापले आकाशाच्या उंचीचा आहे गड्या. बाप शेताच्या बांधावर जाऊन रडतो आणि बाप संध्याकाळी झोपल्याच्या नंतर उशी तोंडावर घेऊन अंधार करून एकटाच गुरा ढोरासारखा जसा बाप रडतो. इथं बसलेले बाप असे. मुलांनो, बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. बाप बोलतो का नाही? बाप बोलतो ना, बाप रागवतो ना, बाप टोमणे देतो ना, पोरांना देतो ना. बाप पप्पा बोलतो ना, का बोलतो माहितीये का? बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय. बाप का टोमणे देतो? मंडळी ऐका, भजनी मंडळी, बापाला माहिती तेवढं बँक बॅलन्स माझ्याकडे आहे, तेवढा पैसा आहे. पण यदा कदाचित कोरोना सारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने ह्या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला बोलत असतो. लक्षात ठेवा. बाप काय असतं सांगतो, ऐका. बाप म्हणजे जगण्याचं माप असतं. बाप म्हणजे पाठीवरची थाप असतं. किती रागवला तरी त्याची माया अमाप असते. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप असतो. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बाप. अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण घरातला बाप निघून गेला, मातीच्या आड गेला, नाही दिसणार. इथं बरेच बसलेले मंडळी, इथं माय माऊली घरात जर गेला, आई दिसत नाही. माहेरात गेलं तर आई निघून गेली. देवा पांडुरंगा काय चुकलं रे देवा, आमच्या आईला घेऊन गेला, आमच्या बापाला घेऊन गेला. ज्यांची आई गेली त्यांचा बाप गेला, जरा डोळ्याच्या समोर त्यांचं चित्र आणा, डोळ्याच्या डोळ्यात पाणी येईल. त्यांच्या आठवणीत मला रडवल्याशिवाय राहिलं नाही. माय माऊली जर गेली, तुळशीतल्या दिव्याकडे पाहिलं, आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. देवघरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. फुटवड पाहिलं आईच्या, टच करून डोळ्यात पाणी येतं. आई का गेलीस ग निघून? म्हणून आई काय असते सांगू का? डोळे मिटून प्रेम करते, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते, तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते, तिला बायको म्हणतात.
आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सचिन तिला आई म्हणतात. आज तुम्ही सगळेजण रडाल जाता जाता. आई लई मोठी आकाशाच्या उंचीची आहे. आई घराचं मंगल आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे गड्या. बाप आयुष्यामध्ये 3दा रडत असतो. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो, मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडतो, आणि तिसऱ्यांदा त्या बापाला रडावं लागतं. चोपदा पोटचा गोळा वेगळं राहायची भाषा करतो. त्या दिवशी ठसठसा हंबरडा फोडून बाप रडतो. मुलीचं लग्न जमलं, पाहुणे मंडळी आले, बैठक मध्ये बसले, मुलीला पसंत केलं, आणि त्याच दिवशी मुलीनं तुमच्या डोळ्यात पाणी. तुमचा बाप एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो, तसा तो उपाशी पोटी झोपतो. मुलगी जवळ येते, पप्पा आज जेवला नाही पप्पा, अर्धीच भाकर खाल्ली. तो बाप म्हणतो ताई भूक नाही ग मला. बाप का जेवत ते माहितीये का? अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या मुलीला सांभाळलं ती मुलगी आत्मला सोडून चालली दुसऱ्याच्या घरी. फारस काही कळत नाही तिला. पुढे सासू कशी असेल, सासरा कसा असेल, काही कळत नाही. डोळ्यात पाणी येतं. अरे त्या बापाने तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाचे काळे केले, हाताचा पाळणा केला, आयुष्य सांभाळलं. माझ्या मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बांधार बाप जातो, आणि बांधावर जाऊन इकडे तिकडे पाहतो, एकटाच हंबरडा फोडून झाडाच्या खाली मोठी मोठ्याने रडतो. बाप का? फार थकलो, शेतातून आलो, तर बायकोनं लवकर पाणी दिलं नाही, पण मुलगीनं पळत यावं, पप्पा पप्पा पाणी प्या, पप्पा पप्पा चहा प्या, पप्पा पप्पा वेळेवर जेवण करा, पप्पा तुम्हाला शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, पप्पा अटॅकचा झटका येऊन गेला, पप्पा तुम्हाला काळजी घ्या. गैवर तो बाप सगळं स्वप्न डोळ्याच्या समोर दिसतं त्या बापाच्या. दुसऱ्यांदा बाप रडतो. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी असा मंडप टाकलेला आहे, पाहुणे मंडळी आले, ढोल ताशाचा आवाज झाला, मंगलाष्टकाचा आवाज झाला, आणि सूर्यास्ताची वेळ, आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ एकच असते. सगळी मंडळी जातात, मुलीला वाट लावण्याकरता अख्खं गाव जातं. अरे किती दगडाचा काळजाचा बाप असून द्या, किती निष्ठुर बाप असून द्या, ज्यावेळेस मुलगी चालली ना सोडून, पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या छत्रामध्ये घातला जातो, आणि मंडपाच्या पाठीमागे जाऊन दोन्ही गुडघ्यामध्ये टोक घालून ढसढसा हंबरडा फोडून गुराढोरासारखा बाप रडतो. मुलगी चालली, पळत पळत जातो, मुलीला मिठी मारतो, गचकन दिसना मुलीला मिठी मारल्याच्या नंतर बापाच्या डोळ्यातल्या पाण्याने त्या मुलीच्या अंगावरची ओढणी होती, ओली होती, आणि मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याने बापाच्या अंगावरचं उपरण ओलं होतं. सज्जना बापाचं मुलीचं प्रेम असतं गड्या. मुली करता तुम्ही आम्ही रडतो यात नवल नव्हे. सीताई साहेबांचं लग्न होतं. जनकपुरीचा राजा जनक राजा ढसढसा रडला सीताई साहेबा करता माहिती. कांडवासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेत राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखुबाई करता. आज एक वाक्य बोलतो, तुम्ही सगळे तज्ञ मंडळी आहात. मुली करता माणूस रडतो चोपदार यात नवल नव्हे. मुली करता राजा रडतो यात नवल नव्हे. मुली करता राक्षस सुद्धा रडतो का? भागवतामध्ये दक्ष प्रजापतीला 16 मुली होत्या. सतीने पार्वतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं. बापाला पसंत नाही. ज्यावेळेस मुलगी चालली ना नवरीच्या वेशामध्ये, बापाने दरवाजा लावून घेतला, आणि बाप घराच्या आत चढतो, आणि मुलगी दारामध्ये रडते. बाप म्हणतो कारडे तोंड दाखवू नकोस, स्वतःच्या मनाने लग्न केलं तर चालती हो. हात जोडले सती म्हणते, पार्वती म्हणते चुकलंय माझं, माफ करा. पप्पा दरवाजा उघडा ना. बाप दरवाजा उघडत नाही. अरे राक्षस बाप आहे, पण घराच्या आत हंबरा फोडून जोर जोरात रडतोय बाप. म्हणजे एवढा समाज बसलाय. मी भाऊ या नात्याने तळमळीनं पोट तिडकीनं सांगणारा महाराज आहे. इथं मुली आल्यात बऱ्याचशा. ताईंनो भाऊ या नात्याने सांगतो, 22 वर्ष तर हाताच्या फोडाने बापाने सांभाळलं, आणि 22 दिवस कॉलेजामध्ये मुलगी जाते, शाळेमध्ये मुलगी जाते, आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते. त्या दिवशी तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो. मुलगी पळून गेली ना लायकी नसणाऱ्या मुलासोबत, लायकी नसणाऱ्या जातीच्या मुलासोबत ज्यावेळेस मुलगी पळून जाते,
आणि त्यावेळेस माझा शेतकरी बाप ढस ढसा रडतो. ढेकरावळ पाणी पडावं ती अवस्था त्या बापाची होती. पोलीस स्टेशनला जातो, साहेबांच्या पुढे हात जोडतो, साहेब मिशिंगची कंप्लेंट देतो, माझी मुलगी पळून गेली. ते साहेब लोक कानाला न ऐकेला असं बोलतात. कळत नाही का, अक्कल नाही का, मुलीकडे लक्ष ठेवता येत नाही का? बाप ढस ढसा रडतो. पोलीस स्टेशनच्या खुर्चीची समोरची जागा ओली होती, पण एवढा समाज बसलाय, हात जोडून पोट तिडकीना सांगतो, ताईंनो दिदींनो, शाळेमध्ये जाता आलं तर जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी जॉब बिझनेस करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका. बंद करा, बंद करा, बंद करा. आईच्या डोळ्यात पाणी होऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊ देऊ नका, आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका सज्जनो. एवढीच तुम्हाला कळकळीनं विनंती करतो आणि वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली